अभिचं एक शॉट बघून एक गाणं बघून पोट भरत नाही, त्यासाठी अख्खी फिल्म बघायला लागते, मग असं समाधान मिळतं की हा मनसोक्त अभिला पाहिलं. भांडल्यानंतर काय तिचं असायचं की ना अजून एक छान भांडू शकतो आपण. शी वॉज नेव्हर सॅटिस्फाईड. मला तरी असं वाटतं की तिला असं अजून एक टेक म्हणाल ती करू शकते, खूप वेळ टेक करू शकते असं असायचं. माझं उलट असायचं, पहिल्या टेक मध्ये येतं तेच असतं, दुसऱ्या टेक मध्ये मला काही नाही होऊ शकत माझं. आम्ही पूर्ण फिल्म मध्ये एकच कपडे घातलेत, कॉस्ट्युम जे लग्नाचे जे आहे तेच कॉस्ट्युम आहे, पूर्ण फिल्मवर घातलेत आम्ही. अलिबागच्या बस स्टँड वरती आम्ही शूट करत असताना लोक अशी वळून वळून बघत होती की काय भांडतायत हे, तुमचं लग्न झालं आणि भांडतायत. ती तशी बिंदा असल्यामुळे माझं व्हायचं की यार थांब ना, लोक बघतायत वगैरे, मला कळत नाही, डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अभि आणि कृतिकाचं केळवण आहे आणि ती स्वतः सगळ्यांना आग्रह करते की आलात तर जेवून जायचं. हा आलाय तर जेवणच जा, खाना खा की जाना. हा तिला स्वतःला भूक लागली म्हणून ते म्हणत जेवण जा. म्हणजे किती ओळखलं त्याने पटकनी. पण लग्नाचा शॉट हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि ही कमाल जोडी आम्हाला आवडली आहे. म्हणजे सुरुवात केली, आम्हाला आधी वाटलं की खरंच भांडताय की काय असं झालेलं, पण कळालं की अरे हा चल कॅरेक्टरच तुमची तशी असणार आहे. मला सांगा की जेव्हा हे असे फन मुमेंट तिकडेही घडायचे आणि भांडत होता, त्या भांडणात नंतर जेव्हा कट होत होतं तेव्हा काय रिॲक्शन? एक्झॅक्टली अपोजिट रिॲक्शन होते. म्हणजे भांडायचं कट, ए तुला ओकेस ना, ए विसरलं नाही ना, ओके ठीक आहे वगैरे, म्हणजे ऍब्सोल्यूट उलटे व्हायचो आम्ही. तिची रिएक्शन अशी नीट नाही भांडलं, अजून एक छान भांडूया असं म्हणायचं. भांडणासाठी पण रिटेक घ्यायचं, खूप वेळा पण मजा यायची भांडणात प्रचंड. मला भांडायला खूप मज्जा येते. सिरियस भांडणं माझ्याकडनं होत नाही, पण अशी भंकसवाली भांडणं करायला, आगाऊपणे बोलायला मला खूप आवडतं. पण ओळखून आता म्हणायचं की मी इथे असं बोलू का, सोड असं एकदम टोचून बोलणं असं नाही की लागलंच पाहिजे तसं बोलणं. ते खूप वेळा बोलले नाही त्या सिनेमा. मला सांगा, आज केळवण आहे आणि विचारलं की असं केळवणाचं ताट येतं, त्यातला एक पदार्थ तू त्याला डेडिकेट करायचा आणि एक पदार्थ तू हिला डेडिकेट करायचा, कोणता असणार? सुरळीची वडी आहे. हा का? सुरळीची वडी एकतर माझा आवडता पदार्थ आहे आणि यू कांट जस्ट हॅव वन. त्याच्याने पोट भरत नाही, तुम्हाला ते परत 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 आणि तुम्ही ते खात राहू शकता. तसं अभिचं एक शॉट बघून एक गाणं बघून पोट भरत नाही, त्यासाठी अख्खी फिल्म बघायला लागते, मग असं समाधान मिळतं की हा मनसोक्त अभिला पाहिलं. आणि ऑल्सो ती अशी पटकन डिझॉल्व्ह होते तोंडात, तर अभि इज ऑल्सो स्मूथ टू वर्क विथ, त्यामुळे ती पण एक क्वालिटी आहे. आता तिच्यासाठी मला असं वाटतं की गुलाबजामुन. बिकॉज एक्सप्लेनेशन आहे मागे की ताटामध्ये काही असू दे, किती पदार्थ असू दे, तुझं लक्ष गुलाबजामुनवर जा. पहिलं तू खूप ऑब्झर्व कर, कधी पण पटकन लक्ष गुलाबजामुन तेच म्हण. आता ही मैत्री किती छान झाली आहे, कारण की मला आता असं वाटतं की पहिल्या दिवसाची मैत्री कशी होती आणि कट्टू आत्ता जेव्हा तुम्ही एकत्र आलात आणि इतकं छान तुम्ही खरं तर आमच्यासाठी केळवण ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. किती छान वाटलंय जे तुम्ही ज्या पद्धतीने आलात. मला सांगा आत्ता मैत्री किती छान झाली. ही अशीच म्हणजे एकमेकांना सावरत सांभाळत ही मैत्री घडत गेली आहे. आणि टू बी ऑनेस्ट, माझी पर्सनॅलिटी थोडी एक्स्ट्रोवर्ट कडे जाणारी आहे आणि अभिची थोडी इंट्रोवर्ट कडे जाणारी आहे. अशा लोकांमध्ये मैत्री होणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. त्यात आम्ही सेटवरतीच किंवा कामाच्या निमित्तानेच भेटलो, असं नाही की एक जनरल कुठेतरी भेटलो आणि मैत्री झाली. त्यामुळे कामा व्यतिरिक्त वेळातच जी काही व्हायची ती मैत्री व्हायची. जो वेळ आम्हाला खूप कमी मिळायचा सेटवरती, कारण आम्ही दोघेच आहोत या सिनेमात, तर आम्ही पात्रांचा विचार आणि प्रॅक्टिसच खूप वेळ करत असायचो. सो त्यातनंच हळूहळू ही मैत्री झाली आणि आज अशी आहे. पण खरं सांगू की अभिला आज असं बघून वाटत नाही की तो इंट्रोवर्ड आहे, आज तो असा एक्स्ट्रोवर्ड सारखा झालाय, खरंच झालाय. हवा लागली पण मला सांगा, आता आम्ही टीजर पाहिला आणि इतका सुंदर आहे, लोकेशन इतके छान होते, किती मजा केली आहे तिकडे. खरं तर मला मगाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आवडेल की आमच्या मैत्रीबद्दल जसं प्रियदर्शनी म्हणाले की असं आम्ही एकमेकांना माहिती होतो पण आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना. जी काय मैत्री झाली ती सेटवरच झाली,
फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला मला असं वाटतं की आम्ही दोघे पण एकमेकांचा माणूस म्हणून आणि आर्टिस्ट म्हणून खूप रिस्पेक्ट करायचो आधी पण, आणि आत्ता पण तो रिस्पेक्ट माझा खूप वाढला तिच्याबद्दलचा. कारण तिची वर्क प्रोसेस एक वेगळी आहे जी मला खूप आवडली. मला जवळून बघता आली की पद्धत असते काम करण्याची एखाद्या आर्टिस्टची, आणि एखादा आर्टिस्ट जर आपल्याला आवडत असेल आधीपासून तर मला नेहमी असं असतं की मी त्या ऑब्झर्वेशन मोडमध्ये असतो की यार हा काय करतोय, कशा पद्धतीने सीनला अप्रोच होतोय. सो तिची एक वेगळी पद्धत आहे जी मी अजून आत्तापर्यंत कोणाची बघितली नव्हती. मे बी ती ह्या प्रोजेक्टसाठी असेल, कारण ऑब्व्हियसली प्रत्येक सिनेमा वाईज तुमची प्रोसेस बदलत जाते, कॅरेक्टर वाईज प्रोसेस बदलत राहते. सो मी ते बघितलं आणि मला तिच्या कामाबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढला की यार किती झोकून देऊन काम करते, किंवा शी इज व्हेरी, सगळेजण असतात पण ते एक वन बीट एक्स्ट्रा असते प्रत्येक याच्यामध्ये की नाही हे परफेक्ट व्हायलाच पाहिजे. म्हणून मगाशी विचारलंस की भांडल्यानंतर काय तिचं असं असं की नाही अजून एक छान भांडू शकतो आपण. शी वॉज नेव्हर सॅटिस्फाईड. मला तरी असं वाटतं की तिला असं अजून एक टेक म्हणाले ती करू शकते, खूप वेळ टेक करू शकते असं असायचं तिचं. आणि माझं उलट असायचं, पहिल्या टेकमध्ये येतं तेच असतं, दुसऱ्या टेकमध्ये मला काही नाही होऊ शकत माझं. सो मेरा म्हणजे ह्या पर्टिक्युलर ह्या फिल्मसाठी सो त्या दोन वेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर जशी आहे तसं आम्ही पण दोन वेगळ्या पद्धतीची माणसं पण आहोत. आणि जसं ती म्हणाली ती एक्स्ट्रोवर्ट आहे थोडीशी, मी थोडासा इंट्रोवर्ट आहे. सुरुवातीला तसंच होतं, आता थोडंसं बदललं असेल मे बी, पण सो खूप वेगळ्या पद्धतीची जर्नी होती आणि खूप मजा आली मला तिच्याकडून बरंच शिकायला मिळालं मला या गोष्टीतून. TDL जे त्या चित्रपटातलं तो एक सीन होता आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते की अरे हा सीन आपणही केला पाहिजे आणि तो केला. कसं वाटतंय आता, आणि त्या सीन मागचा किस्सा काय असेल तर तो मला ऐकायला आवडेल. त्या सीन मागचा किस्सा मी सांगतो. एक किस्सा सांगतो मी वेगळा सांगतो. आम्ही पूर्ण फिल्ममध्ये एकच कपडे घातलेत, कॉस्ट्युम जे लग्नाचे जे आहे तेच कॉस्ट्युम आहे पूर्ण फिल्मवर घातलेत आम्ही. हा, सो आम्ही हे घालून आम्ही ऍक्च्युअल लोकेशनवर शूट केलेत. बऱ्याच ऍक्च्युअली इट्स व्हेरी डिफिकल्ट टू शूट ऑन ऍक्च्युअल लोकेशन्स, पण आम्ही ऍक्च्युअल लोकेशन शूट केलंय. बस स्टँड असू द्या किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म असू द्या, बऱ्याच वेळा. तर त्यावेळेस ना आमच्याकडे लोक खरंच असं बघायचे की हे असे का आलेत बरं. ही ती नऊवारी वगैरे नेसून खाली स्पोर्ट्स शूज वगैरे घालून कॉमेडी वाटतं ना. जे लोक ओळखतात ते लोक तर त्यांना माहिती आहे, पण बाकीचे पण इतर लोक असतात ज्यांना माहिती नाही की आम्ही कोण होत काय होते. सो त्यांचं असं असं की काय वेडेत का बरं भांडतोय आम्ही, कारण कॅमेरा फार लांब असायचा. सो त्यांना कळायचंच नाही, तो ही वेगळी गंमत असायची. आणि आम्ही त्याच्यामध्ये की सुरुवातीला माझं फार व्हायचं, ही तशी बिंदा असल्यामुळे माझं व्हायचं की यार थांब ना लोक बघतायत वगैरे, मला कळत नाही, डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. काय नाही काय ही बिंदा सुटायची प्रॉपर. सो ती एक गंमत होती, लोक अशी बघायची बाजूला की ऍक्च्युअल काय शॉर्ट्स असतील पण मे बी कदाचित बस स्टँड वरचे तर किती असतील असे की उसाचा रस वगैरे पितोय त्याच्यामध्ये लोक हे काय वेड्यासारखे उसाचा रस वगैरे पितायत तिथे. सो इट वॉज फन. आम्ही ऍक्च्युअली बस स्टँड वरती शूट केलंय. सो तेव्हा ऍक्च्युअल बस स्टँड. हा, तर तेव्हा अलिबाग मध्ये शूट झालंय मोस्ट ऑफ द शूट. तर अलिबागच्या बस स्टँड वरती आम्ही शूट करत असताना लोक अशी वळून बघत होती की काय भांडतायत हे, आमचं लग्न झालं आणि भांडतायत. म्हणजे ऍक्च्युली जे सिनेमामध्ये घडत होतं आमच्या पात्रांबरोबर तसं आमच्यासोबत पण घडत होतं तिथे शूटिंग लोकेशनवर. आणि त्या रिॲक्शन बघायला मला खूप मजा येत होती आणि हा बिचारा ऑकवर्ड होत होता. बरेच लोकांनी येऊन सांगितलं पण भांडू नका म्हणून. म्हातारे लोक असतात ना, आजी आजोबा बिचारे साधे, नका भांडू असं होतं वगैरे, असं या टाइप्स मध्ये ते सतत आपल्याला सजेशन देत होते, काहीतरी ऍडवाइस. पण खरं तर केळवण आहे आणि हेच विचारेल की खऱ्या आयुष्यात जेव्हा केळवण करणार तेव्हा असं असतं ना की एकाकडे जायचंच असतं. असं कोण मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये असं कोण आहे की ज्यांच्याकडे जाणारच आहे? मला आरती वडकबाळकरकडे जायचंच आहे माझ्या केळवणाला. सुरुवात मला तिथून करायची आहे आणि तिच्या हातचे मासे खायचेत मला मनसोक्त. असं काही डिसाइडेड नाही. आणि मुळात केळवण हा मला वाटतं की खूप फुडी प्रकार आहे, म्हणजे पूर्ण ते हेच फार पुढे, आणि मी फार पुढी नसल्याने मला असं जवळचे लोक बोलवतील तर ते प्रथा म्हणून जावं लागणार. मी तुला नक्की बोलवेन माझ्याकडे ये. मी डेफिनेटली माझ्या हातचं तुला काहीतरी छान बनवून खाऊ घालेन, मला नक्की आवडेल. सो थँक्यू सो मच. आणि आता अपील करावं असं वाटतंच आहे कारण नवीन चित्रपट आणि खूप छान, म्हणजे मला टीचरच खूप आवडला. थँक्यू. सो त्याबद्दल काय सांगायला आवडेल? सो खूप क्यूट गोष्ट घेऊन आम्ही येतोय लग्नाचा शॉट या सिनेमातनं. ही एक फ्रेश जोडी तुमच्या समोर येते.
आणि जेवढा एनर्जेटिक टीजर आहे तेवढाच एनर्जेटिक पूर्ण सिनेमा आहे. तुम्हाला थिएटरमध्ये बघायला खूप मज्जा येणार आहे. सो तुमच्या फॅमिली सोबत जा, तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत जा, तुमच्या एक्स बरोबर जा, फ्युचर सोबत जा, कोणाही सोबत जा, शेजारा पाजारांना घेऊन जा, अनोळखी व्यक्तींना घेऊन जा आणि बघा लग्नाचा शॉट 6 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. 6 फेब्रुवारी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.